आले खाली वाकून राम 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 जाळकर हो महाराज गड्यो म्हणून म्हणण्याचा विचार महाराज छापी भिजवा गावाला पाणी नाही अंगवले गोट केले तर अहो आपल्या लाल बगीच्यामध्ये चंदन बारवाला पाणी आलंय आपल्या गावाला पाणी आलंय पाणी 12,000 शिवबंदी काढली राजा भुजंग लाल बगीच्यामध्ये 12,000 लोक घेऊन आले 12,000 रईत लोक चंदन बारवर गेली कोणी लागला आंघोळी करायला कोणी लागलं जीवाला लागलं एवढं पाणी पियाला आनंदी आनंद झाला पाण्यासाठी पर पाणी पाहायचे राहिले राजा भुजंग गावातले लोक काय म्हणतात अरे आपण सगळ्या लोकांना पाणी पाहिलंय राहिले आपले मालक मी जातो गावामध्ये आपल्या मालकाला दोन गोष्टी बदलून ताबडतोब आपल्या गावाकडे या पाऊस यायला लवकर या जाऊ प्रधान उठला धावत वाड्यामध्ये आला लागला आपल्या राजाला हाका मारायला पाया पडू महाराज काय रे गाव महाराज आज बरे दिवस झाले आपल्या गावाला पाणी नाही येवगाववर आपल्या गावाला पाणी आले हो अहो आम्ही सगळ्या लोकांना पाणी पाहिलं जीवा लागेल एवढं पाणी पिलंय बर चला तुम्ही आमचं ऐका पाणी पाहायला चला पालखीच्या खाली राजा भुजंग उतरलेत आणि चालून त्या चंदन बारोवर आले पर या राजा भुजंगाच्या सिरी महान पाप होत राजा भुजंगाच्या सिरी मोठे कोड होत बरं मंडळी पाण्यावर 2 नजरा पाण्यावर पडते वेळस पाण्याची दशा झाली काय पाणी बारवचा छान बारो झाली फटफट आपल्या कर्मावर आणलं राजा भुजंगानं मनाला विचार केला देवा केवढा मी या गावचा राजा भागी दैवाचा या गावाला पाणी पिया मिळेना दोष माझ्यामध्ये पण गावातले लोक काय म्हणतात ते कोणी काढला दादा अरे आपण सगळ्या लोकांना पाणी पाहिलं रे दादा जीवा लगाने एवढं पाणी पिलंय पाणी आटलं नाही राजाच्या नजरा दोन या पाण्यावर बड्या बरोबर पाणी आटून गेलं अरे किती याचे डोळे पाप पिसत हो अरे घ्या याचे डोळे काढून बसवा बायलर कोंबड्याचे त्यानं लय दिसेल दारू पिल्या ते खाऊन घ्यायचे लोक ते ठेवीन मग मंडळी माणसाला मान केवढा सैन करते माणूस पण तिळा एवढा अपमान सहन होत नाही हो नाही थोडा अपमान केला कोण की माणसाला वाटे नको हे जीवन या जगामध्ये ठेवणं किती लोक बर का अपमान न सहन झाल्याबद्दल बळी गेले या राजाने विचार केला देवा माझ्या तोंडावर निंदा करायलेत केवढा माझा जन्म ही नाही पण काहीतरी चमत्कार या गोसायामध्ये असाव या गोसायला शरण जाऊन गावाला पाणी मागा म्हणून दाती तण धरलं दस्तुरबानानं हात बांधले शरण गोसायला म्हणजे महादेवासमोर येऊन राजा भुजंग काय म्हणतात नमस्कार माझा तुमच्या चरणी नमस्कार माझा तुमच्या चरणी नमस्कार माझा राजा तुमच्या चरणी नमस्कार माझा तुमच्या चरणी नमस्कार माझा तुमच्या चरणी नमस्कार माझा महाराज तुमच्या चरणी काय बिचारी ती लागली धुराणी हमर दे राहोनी राहोनी बिचारी ती लागली धुराणी हमर दे राहोनी राहोनी बिचारी ती लागली धुराणी हमर दे राहोनी राहोनी
नमस्कार माझा तुमच्या चरणी नमस्कार माझा तुमच्या चरणी नमस्कार माझा तुमच्या चरणी नमस्कार माझा तुमच्या चरणी नमस्कार माझा बुवा तुमच्या चरणी गाठी तंदरला दस्तुरमानानं हात बांधले शरण गोसायला म्हणजे महादेवासमोर येऊन राजा भुजंग काय म्हणतात रुसवा धरिला शंकरा रुसवा धरिला रुसवा धरिला महादेवा रुसवा धरिला रुसवा का धरिला महादेवा रुसवा का धरिला रुसवा का धरिला सदाशिवा रुसवा का जाऊ नका या मांडवामध्ये तुम्ही जर पक्की हिंमत धरली तर पाणी जाईलच कवाची म्हणायची आणि जानापुरीला निसनापुरीला पाणी येतच आमच्या पाठीमागच लागून राहते या पुढे या शंकर पाहू याची करामत पाहू डाव्या बाजूला शोभे पार्वती महादेव बसले आसनावरती डाव्या बाजूला शोभे पार्वती महादेव बसले आसनावरती डाव्या बाजूला शोभे पार्वती महादेव बसले आसनावरती डाव्या बाजूला शोभे पार्वती डावतीने मांडीला महादेवा रुसवा धरला रुसवा का धरला शंकर
रुसवा का धरिला शंकरा रुसवा का धरिला रुसवा का धरिला महादेवा रुसवा का धरिला. हॅलो. जळबाजी कोंडजी कानडे राहणार आशेगावकर. हे जळबाजी बापू म्हणजे आमचे खंडेरायाचे अति जीवलग मित्र म्हणावं लागते. देवाचे बरं का, माझे नाही. विचार करा. पळसाच्या पाठीमध्ये खंडोबा होता बरं काय आशेगावचा. पळसाच्या पालवीत खंडोबाची मूर्त मागून फास टाकलं आणि त्याच्या मागून एक बेलदार संडासलं बसलं लंगडं. आणि नेमका मी त्या ऑटोतून उतरलो. गावामध्ये जागरण होतं माझं त्या. आणि ती हाल पाहिले मी ते दैवताची. जरा बिचार ते माझ्या जिभेवर बसलं असेल. फक्त मारच खाल्ला नाही, मार खायचा बोललो. मारू दिलं नाही देवानं. एवढा वाईट वक्त बोललो त्या लोकाला या दैवताबद्दल. आणि त्या कारणाहून आज ते मंदिर माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आहे बरं का. 1 कोटीच्या वरचं बांधकाम आहे. भक्ती तशीच आहे. खंडोबाचं मंदिर झालं, खंडोबाची स्थापना झाली आणि नंतर पालखीचा कार्यक्रम करायचा म्हणून याच संवासात असणारा जळबाजी कानडे राहणार आशेगावकर याने विचार केला, देवा आपल्याला कारागिरी माणूस काही करायला होते. मी बाजाही नाही लावा, फळी नाही लावा, उपाशी मरत नाही. त्यानं असं ठरवलं की पालखी आपण आपल्या हातानं तयार करायची आणि खंडोबाला सप्रेम भेट द्यायची. रात्रीच्या वेळी ओल्या पडद्यानं आंघोळ करून पालखीचं काम करायचं. मंडळी रात्रीच्या 12 वाजता काम सुरू. आणि अशा अवस्थेमध्ये पालखी या बहादरानं तयार केली. आणि काही कारणावरून ते गावात म्हणतात ना, हो गाव जळतच असते एकूण एकावर. आता ते ओपन करायचं नाही आपल्याला, पण असं कुठंतरी राहते. काही दिवसानं मी खंडोबाचं मंदिर बांधलं. मंदिर झालं पण मला नाद लागला, देवा आपणही काहीतरी येडईवाकडी देवाची सेवा करण्याचे प्रयत्न करावं. आणि माझे शिष्य मंडळ, वारू मंडळ, देवाचे भक्त आपल्या दारामध्ये बोलव. अशा अवस्थेत आता ती अवस्था सांगायला गेलं तरी या देवालाच माहीत. ते सांगली आणि भरती होत नाही. पाम्पलेट काढले पालखीच्या कार्यक्रमाचे, नियोजन कोणतंच नाही. मळकचा खंडेरायाची स्थापना करायची आणि त्या जागेवर पाम्पलेट घेऊन आलो. ती कार्यक्रम झाला आणि सकाळी बैठक झाली. कानामध्ये म्हणले, बाबा म्हणले तुम्हाला पालखीचा कार्यक्रम करायले, पण तुम्हाला पालखी मी आणलं ते देव आहे, कोठून देते कोणाला ठाव. 14 वर्ष झाले मंडळी या बहादराची पालखी माझ्या खंडोबाला आजपर्यंत आहे. मूर्त निघून जाईल, कीर्तन राहील. अशा माणसानं आज ते फक्त आशेगावात जेवण केलंय. जेवण त्यानं त्याच्या घरी जेवण केलंय. आणखी उपाशी ते माणूस. पाणी पियाचं असेल तर तुमचा बोर लावेल आणि त्या पाणी पिले. एवढा चंदनासारखा दे झिजवणारे आज जगात खंडोबासाठी असे लोक आहेत. आणि असे लोक भक्तिवान असून जर आम्ही जर तमाशाचे जागरण करू लागलो तर याचा टळटळा लागल्याशिवाय सोडणार नाही बरं काय. म्हणून माझ्या कार्यक्रमाला खुश होऊन जळबाजी कोंडजी राहणार कानडे राहणार आशेगावकर त्याने 101 रुपयाची भेट दिलेली आहे. धन्यवाद. देवरा गुजाचा माना, गुजाचा माना. विषय झाला का आपला कथेचा. काय कोरडी पाचान बारो झाली. दस्तुरमानानं हात बांधून शेरना आला त्या महादेवाला आणि हाक मारली राजानं. पाया पडू महाराज. आशीर्वाद म्हणून. का रे राजा. बोला महाराज. शरण येण्याचं कारण. शरण येण्याचं कारण एखाद्या महाराज, आज बरेच दिवस झाले माझ्या गावाला पाणी नाही. योगायोगानं माझ्या गावाला पाणी आले. ही सारी जनता माझी पाणी पिली महाराज. बरं. 2 नजरा माझ्या पाण्यावर पड्याबरोबर पाणी आटून गेले महाराज. तुमच्या
तुमच्या हात जोडतो पाय पडतो महाराज काही म्हणा पण माझ्या नगरीला पाणी द्या महाराज. आणि पाणी द्यायचे सूत्र कोणाच्या हातात आहेत येड्या? कोणाच्या पाय लक्ष्मी घराला येतील कोणाच्या पाय लक्ष्मी घराच्या बाहेर जाते महाराज. म्हणजे तुमचे पाय माझ्या नगरीला लागले माझी नगरी उजवा आली महाराज. गोष्ट खोटी नाही बरं का मंडळी. रामचंद्र वाघ्याचे पाय कोठे पडो हेच होणार आहे. आज जे चालू आहे वाईट होत नाही पण चांगलं होतंय आणि काहीतरी घडत आहेच बरं. कारण घडून घेतलंय म्हणून सांगालो मी अभिमानानं देवासमोर सांगायलो. अभिमान म्हणून म्हणत नाही बरं काय. मी चमत्कार गुण दाखवतो देवाला आणि ते जगाला ओपन करतो बरं काय. जे त्यानं सामुग्री दिली ती जगाला सांगतो लोक त्या मार्गानं चालतात. आजच्या काळामध्ये पण आता कालचा कार्यक्रम मी खंडोबाचा केला मंडळी. निशाणं म्हणून गाव आहे. आज त्या गावामध्ये कार्यक्रम आहे मंडळी. वाघे जेवण्याकरता कमीत कमी 4000 पब्लिकचा समाज आहे. नंबर लागत नाही वाघे जेव घालायला त्या गावामध्ये. एवढं अन्नदान. काल यात्रेचा भंडारा झाला 15,000 पब्लिक जेवली. ज्या जाग्यावर फक्त 25 किलो अन्न उडत होतं या जाग्यावर रामचंद्र वाघ्याच्या वाक्यावर बरं का 15,000 माणूस जेवा लागले. ते माझ्या पायगुण आहे. हे माझा पायगुण आहे याची देणगी आहे. माझ्यात काय आहे तसं तुला पाणी दिलं असतं पर कोडं लय अवघड आहे. काय कोड आहे महाराज? ते कोडं तुला होणार नाही. आवाज आहे महाराज गावचा राजा नावचा राजा. या जगात कोणी माझा आधाराला कमारे महाराज. केवढे जर कोणा असं मी मोकळ्या मनाला करायला येत आहे महाराज. सांगा बोलणं सोपं आहे करणं लय अवघड आहे. नाही 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 जसा बोलीन तसा तोलीन महाराज. म्हणे बोली बोलता वाटे सोपे करणी करणी करिता करिता फाटे. बोलाय कोणाला जमल पण करणं लय अवघड आहे. नाही 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 जसा बोलीन तसा तोलीन महाराज. कोड कर तू करणार. चाल वचन दे. वचनाला काय करता? धन मागा द्रव्य मागा पैसा मागा ना त्या नंबर मागा. मोकळ्या मनाने मी तुम्हाला द्यायला तयार झालो महाराज. आम्हाला गोसायला नंबर काय करायचे वचन दे. वचन देऊन काय करणार? वचनच पाहिजे. वचनाशिवाय दुसरं काय? वचन देऊन चुकलास हो जर तुला या गावाला पाण्याचा अति आनंद करायचा असेल हा या रहितीला पाणी पाजायचं असेल तर कोड काय करावं लागेल? काय? श्री संसारी तुझ्या पोटी एकुलता एक मुलगा नाव राजा शिंगण. हो शिंगण राजाची बायको परभावती तुझी सून. हा काळा कुमाय वारू आणि काळा येडक्या. शनिवारी साधन करावं लागल आणि 4 जीव आयतवारी या चंदन बारवच्या भगाला द्यावं लागतील. सज्जना रे 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 वडील एक वडील सून काळा कुमाय वारू काळ्या येडक्या. शनिवारी साधन करून 4 जीव आयतवारी भगाला दिले तर तुला पाणी पिया मिळेल. नाहीतर पाणी पाणी करून तुझ्या प्राण सोडा. पाणी पिया मिळणार नाही. का हो महाराज तुम्ही तर बसून बसून माझ्या घरामध्ये शिरले. वंशाला मला एकुलता एक धनी आहे महाराज. ते तुम्ही लोक बघायला मागायला लागलेत. हे कर्तव्य तुमच्या लोकांचे नाही महाराज. माझा मुलगा मी बघायला देणार नाही महाराज. राजा तुया दिले मला वचन. तू वचन सांभाळ. माझा कार्यक्रम संपला. मी पुढच्या गावाला. असं आहे महाराज तुम्ही मला वचनामध्ये गावलंय. मी राजा कसा आहे तुम्हाला माहिती नाही. हा माझा एकुलता एक मुलगा मी बघायला द्यायला तयार झालो पण पाणी मला आताच पाहिजे. आज नाही हा अगोदर देवाचा नवस नंतर पाणी. काय गोर नाही चाललो. महादेव पार्वती निघून गेले. राजा भुजंगाने विचार देवा मी केवढं काम अवघड केले. ले एकच लेकरून ते भगाल द्यायचे गोसायला वचन दिले. दुखी मनानं चालून आपल्या वाड्यामध्ये येऊन हा गणारीला मारानी दरुजामध्ये येऊन उभे राहिले. हाक मारली आपल्या बायकोला. सुंदरी ग म्हणून कुठे गेली? मिरच्या तोडा. राजाच्या बायका मिरच्या तोडतात. दारू घड नारी आले आले हो कारभारी. कवाड आले आले मातीचा तांबा सध्या मी बाहेर कामी नाही. हे धोका काय काम करायली? माय 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 तुम्हाला माहित ना का मी काय काम करायली? काय करायली? माय मी सध्या अंड्रेस वरच
बाया कुठं अंड्रेसवर राहतात काय अहो तुम्ही खेड्याचे लोक येडीच राहिले बरं टीव्ही पाजा टीव्ही हा. टीव्ही पारीक माणूस हुशार होत असते मी बाई राहतात दिवस टीव्ही पाहते आपण बाई मी अंड्यासुरच राहते आता तुम्ही अंड्रेसवर काय हो की दादा माया कट्टा कट्टा पहा की काय तुमचा करता फोटो घेतो काढून या देवळात बसतो येणारा जाणारा का कोणी भक्तजन तुमचा काळा कलर पाहून कोणी मदत जात नाही होय बा. होय इकडे. दारू घड म्हणून आले आले वय कारभारी वाड अरे उघडायला परदिशिया अरे ही तर एकेरी वाली की आता रात्रभर गेलं कुठं वाजे पाहला गोधळी पाहला आता आलाय 4 वाजता उठून आता लागलाय गडबड करायला अरे तुला लय उशीर जात होय त्या मारुतीच्या ए पायावर. मारुतीकडे जाऊ नका गदा घालीन ते डोसक्या वाड उघडायले पाय घरात आल्यावर काय मग मुत कशी? हा आतून बोलाली बापू कवाड उघडायले माय आले वय कारभारी गड आले वय हो. खट 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 गुई अवांदर घुसमधी काय तुया कवाडाला नाद आहे का पुराणी खटक्याच्या कवाडे बाबाच्या हुकात बिब्याचं तेल घातलं म्हणून गुर्र फिरायले पहा मरल रे 4-5 वरी चलते अजून कसं आहे हा चालेल आता 2-3 आवाज काढायला कवाड खुई जायच्या मागेला नाही, चलतंय चलतंय काय ग बोला तुला काय नवीन कथा माहिती माय माय कारभारी मी घरामध्ये बाय बसले एकदा दोनदा पिणारी आपल्या लाल बगीच्यामध्ये चंदन बारोला हा. पाणी आलं घनारी जी जी आता मामा आपल्या चंदन बरोबर पाणी आलंय हो. किती माझ्या जीवाला आनंद झाला कारभारी पाणी आलं म्हणून तुझ्या जीवाला आनंद झाला पाणी आलं म्हणून गावातल्या लोकांना आनंद झाला हो. परंतु माझ्या जीवाला फार मोठं दुःख झालं घनारी जी 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 आणि वय व कारभारी या सगळ्या मंडळीला आनंद झाला माझ्या जीवाला आनंद झाला आणि तुम्हाला काय दुःख झालं वय एवढं काय सांगायचंय तुला पाणी आलं म्हणून 12,000 शोबंदी पाणी पाहायला घेऊन गेलो 12,000 लोकांना पाणी पाहायला जीवाला लागलं एवढं पिलं माझ्या 2 नजरा पाण्या पडल्या बरोबर कोरडी पाचान बारो झाली आई, माझ्या नजरेनं त्या नजरेनं त्या नजरानं हो माय माय तुम्ही आहे तर कशी आपली अरे दाड पाच अरे. तुमची काय नजर चांगली आहे का हा. तुमची नजर या दगडावर जर पडली तर मला धुलून फुटून जायचं गेली नजर खराब आहे आणि गेल्या वर्षी पासून माझ्यावर नजर टाकली मला बाईला आमची अंगी वाळून टाकलंय आता मी बाई कधी होती कशी? या दोरच्यातून निघत नव्हती एवढी कधी. ताची बोक आडवी तितकीच उभी तितकी ठेंगणी तितकी ठुसकी त्याच्यात घरवार किती नादर दिसत लेट असेल. सांगितलं हा कोण त्या ठिकाणी गोसाय होता आणि गोसायला शरण गेलो हा. आणि गावाला पाणी मागितलं तर कोड काय सांगितलं काय सांगितलं माय आपल्या पोटी एकुलता एक मुलगा नाव राजा शिंगण शिंगण राजाची बायको प्रभावती आपली सून हा. काळा कुमाय त्वारू काळा येडक्या शनिवारी साधन करायचं आणि 4 जीव आयतवारी चंदन बारोच्या भगाल द्यायची बर मी त्या गोसायला वचन दिले हो. उद्याच्या आयतवारी आपला एकुलता एक मुलगा त्या चंदन बारोच्या बघायला द्यायचा म्हणून आपला एकुलता एक मुलगा बघायला द्यायचा एकुलता एक मुलगा बघायला द्यायचा ग बर झाले नाही वा 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 ये दोळ काही का असं ना पण आता मला घाऊ घाऊ कर माले खाऊ नाही कर्माचं माझ्या घराला टेम व्हायला लागला ना आता. गती मया लेकरावर येळ हल्ली देवारे दादा का हो दादा बोलाचा बोले हा पुरुषाच्या जातीनं लय पोटातली गोष्ट बायकाला कदा काय सांगू नये बर का काका हो सांगू नाही मग सांगतात तुमच्यासारखी हेट घे मयासारखे हिटगेन तुझ्यासारख्या गुणानच बसायली देवात गणतीव राजू आम्ही वारे देव मग काय कॅलन मध्ये जाऊन फोन लावू लागला देव आणि या मोबाईलनं ते एवढा काट लावला मंडळी आता काय सांगा हो पोराची सोयरीक होणं आणि कोण नवरदेव कोण पोरी करणं 15,000ची खरेदी मोबाईल सप्रेम भेट नवरीला लग्नाची तीत निघतोर काय बोलायलेत बिचारी होतीये अरे राम राम माहीतच नव्हतं मला असे बोलतात पोरं म्हणून पण एक पडलं माझ्या झपाट्यात जिंतूर भागामध्ये माझं जागरणाचा कार्यक्रम पण आमचा नेम राहते गादी भरायच्या अगोदर डबा घेणे बाहेरून येणे तर मी गेलो होतो खारीमध्ये आणि त्या अंधारात पहिलंच मोबाईल लावून बसलो होतं आणि बिचाऱ्याची नेमकी सोयरीक झालती काय की
तेव्हा कळालं बापा पोहरायला पोहरीला पोहरा असे बोलतात म्हणून. काय बोलू लागलं होते. मी जरा नादीच जरा पुढी सरकू लागलो. म्हणलं आता शेवटच करावं. आता काय बोललं आता बोलू द्या. हे काळाची गरज आहे. बोलतात बोलण्याची मजा. पोर सोराचा मामला आहे. बोलता बोलता त्या मोबाईलमध्ये लढलं मोठ्यानं. लढलं की डबा उचलला घेऊ जागर ना कर. म्हणले हे प्युअर हलकट आहे. सांगा मोबाईलमध्ये झाड जाणे जे फुले आणि माणूस जाणे जे बोले. माणूस बोलावूनच कळत आहे कोण्या रकमच आहे ते. आणि मोबाईलमध्ये आणि बोलल्यावर तिनं समजच ओळखून घेतलंय. गिराईक पक्क मग हातात आले. लग्नाच्या अगोदर पक्कच चारी कोपरी बांधून टाकते तिकडंच. बोलून झालं लगन झालं. 2-4 दिवस परती मिरती झाली आणि तिला काय आपल्या घरचा उकोंडा दाखवला की सुतानच मग तर 100 105% तिच्या कानूनमध्ये गेला बहादर. हे पोरो लग्न व्हायला होणार नाहीत बरं का. पोरी मिळेना. तप करा तप. नाही तुमची खोप बरी दिसायली. तुमच्या खोपाला झाल्या तयार बऱ्याच. ओळखी बाळकी झाल्यावर सुतानं ती बायको नवऱ्याला म्हणते होय हो ही कोण आहे. हे म्हणते ही माझी आई आहे. आणि ते कोण आहे. हे आमचे वडील आहेत. असं आहे का. उद्याच्याला वायली निघले तर बरे. नाही तर माझं माहेर मी जवळ. याले वाटे बापा चुकून आंध्र्याच्या टाळीत कावळा पडलाय. सोयरी की कोठ वायल्यात. 2000 नवरदेव मै हातावर आहे. ते कवळे पोरं म्हणसा 5-5 धुरचे. सोयरी कीच होईना तर बापू. कोणी म्हणायले रामचंद्र मामा तुम्ही दुनियात हिंडता मग पोराला पाय. मी म्हणालो नाडा बांधून त्या देवीकडनं अवघड झालं नो. आता याला वाटतं आता आपण बायको संग वाकडं तिकडं बोलाव तर एकदा निष्ठल्यावर पुन्हा कोठे हिंडाव. बापा जरा गडबड करू नको. उद्याच्या गावातले माणसं बलिवले गावातले माणसं केली वाटणी. वावर दिलं वाटून. 2 जण 2 लेक. ती जमीन दिली वाटून. घर दिलं वाटून. भांडे कुंडे दिले वाटून. राहिलं म्हातार. गावातले लोक म्हणले म्हाताऱ्याची म्हातारीची काय सोय लावता रे. ते मोठं म्हणते म्हातारी वाटून टाका. म्हातारपणी मेले कष्ट करून हे बिचारे यायला जोडून म्हातारपणी त्या म्हाताऱ्याची ताडा तोड केली की केल्यावर मोठं गेलं म्हातारं गेलं मोठ्याच्या वाटणीवर आणि म्हातारी आली लहान्याच्या वाटणीवर. मग माणसाचा एक अनुषिक दोष राहते बरं का मंडळी. बाया माणसाची म्हातारपणी मान अशी हालती बायाची आणि गड्याची मान अशी हालती म्हातारपणी. हिवाळ्याचा टाईम दोघाच्या ओट्यावर 2 जण बसली. लहान्याच्या ओट्यावर म्हातारी बसली आणि मोठ्याच्या ओट्यावर म्हातारं बसलं. म्हातारं पाहिले म्हातारीकडं. म्हातारी पाहिली म्हाताऱ्याकडं. पण ती मान कोठमुखी बसायली हो. पडली आवळण इंद्रिया सगळं. म्हातारी म्हणायली म्हाताऱ्याकडं पाहून. म्हातारं म्हणते नको मी मोठ्याच्या वाटणीवर. कशामुळं झाले. मोबाईलमध्ये. ज्याचे लग्न झाले नाहीत पोरं मोबाईल घेऊन देऊ नका. हां रोडवर भेटून या. तू मान हालू नको रे. तू 100% आताच गेलास. सध्या नाही आणखी सुगी सराई तुही पुढेच राहिली. पाहिलं बाय कोकण बर का राजानं. रडू नको म्हणून कसा एकुलता एक मुलगा बघाला देतो मलाय रडल्यानं पडल्यानं होत नाही येडे. ओलाचा बोलय माणसानं पोटचं देवा मात्र पाठचं कदा काळ देऊ नये. जर एकुलता एक मुलगा जर भगाला दिला या गावाला पाणी होईल. पाणी झाल्यावर चिले पिले जणी जनावरं माणसं पाणी पितील. या चिल्या पिल्याचा बरोबर आपल्याला आशीर्वाद लागल. यायच्या आशीर्वादाच्या योगानं काय होईल. पुन्हा पाना हालल गणारी जी 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 आल का
आपला पाळलाय हलन कोणी अन्नदान करील, कोणी पैसा दान करील, लय झालं कोणी अंगातलं रक्तदान करील, पर लेकरू पोटचं बलिदान करणाऱ्या जगात कोणी जन्मलं नाही. होऊन गेली सांगून आम्हाय, तिच्या माग माझा जीव उभा आहे. रे तिच्या जीवासाठी एकुलता एक मुलगा जर बघायला जर दिला, या गावाला पाणी होईल. पाणी झाल्यावर चिले पिले गुरं ढोरं माणसं जणी जनावरं पाणी पितील. या चिल्या पिल्याचा बरोबर आपल्याला आशीर्वाद लागल. याच्या आशीर्वादाच्या योगानं पुन्हा लेकरू होईल गणारी जी जी जी. आता नाही होणार महाराज. तू मथारी का ते मथारे आंगडा 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 फाडसाल एकच आहे. साल काढायचे आपल्याला एवढंच आहे का? एवढंच आहे. घालायचे कळण आता नाही होणार. का म्हणून नाही? आता नाही होणार. 3 वर्ष झाले तुम्ही ऑपरेशन करून बसले तुम्हा. बरं खरं सांगा मामा, यायच्या घरात लागणार आम्हाला काय माहित आहे का? बस अरे कथा सांगायला पुराणी काळात इतिहास घडली ना. ऑपरेशन काल परवा निघले. एवढ्या माणसामध्ये राणानं अपमान केला, खाली पायची आणली. कोणाला म्हणाला तुम्ही वाहना म्हणालो हान तू 2-4 घरी काय चालत इकडे काय चालत आणि ऑपरेशन केलं म्हणती. तुम्ही एक लालच पाहिला का 300 रुपयाची या इष्णपूरला की आराम विष्णू ऑपरेशन. ए आराम इसनेवरला कार्यक्रम राहतो. मिसन मिसन म्हणतात की आम्हाला तरी काय माहिती. रडू नको म्हणून अनाथा कशी मुखी राहू मुकीच राहू नको. मस्त गावरानी कोंबडा सोड देतो भजन. लढून लढून कोडी पड झाले. कोणता एखादा दादा पामणीन का एखादी बाई म्हणीन मुक्की राय. बाई मोठी गुणाची. तुला 100 रुपये देतो मामा हिला पैसा होना बस बाकी काही नाही. 100 रुपये देऊन मुक करायचे म्हणून या बाया आहे. अरे हिला हे काउंट कळणे यायला जानापुरीच्या बाया म्हणतात. बाया बाया तू या डोसक्यात धोंडा घालून मुक करतील. पैसे काचे लावले. रडू नको नारी जी जी. राहिले माय मुक्की माणसं या बाया गुदगुदू गुदगुदू गुदगुदू. हे सराब देती का? बाया देतो म्हणाल्यात. कोण? ही बाई ही अलीकडे इकडे बाई चष्मेवाली. ही नाही इकडे हा मायो कवाची वाट पाहिली नका वय माय ये दाटकुड मत असते माय. नाही 100ची नोट काढून नाही नाही माय मी दाटकुड म्हणाय. जाय की नका माय नका जाय जाय नका नका. कवाची वाट पाहिली म्हणती रांड कवा माया झपाट्यात पडती की येरी दाटकुड म्हणते माय मी. एका बुकीत टाळक्याची भाकरच काढते बाई. गोड भातच बाहेर काढती बाई. का हो कारभारी तुम्ही कुठे निघाली? का ग बोला. रडल्यानं पडल्यानं होत नाही. लेकरू बघायला द्यायचं मी गोसायला वचन दिले. का हो कारभारी तुम्हाला एक विचारू का मी? ही चंदन बारो कोणाची? माझी आहे. ही चंदन बारो माझी. ही बसलेली जनता ही पण माझीच. वचन कोण दिले? मी दिले. जसं तुम्ही वचन दिलं तसं डायरेक्ट तुम्ही बघायला जायचंय. माझा मुलगा मी बघायला देऊ देणार नाही. अगं येडे मी लपत नव्हतो. माझ्या जीवावर आला असता तर मी स्वतः बळी गेलो असतो. लोकांचा आत्मा शांत केला असता. आले लेकराच्या जीवनावर आली या भोगा असावे सादरी येडे. लेकरू माझं चंदन बारो माझी गावातली रईत माझी माझं लेकरू मी बघायला देणार. माझा मुलगा मी बाई बघायला देऊ लेकरू माझे बघायला देणार. लेकरू माझं आहे. लेकरू माझं आहे. लोकांचं काय करे? वैशिला. लेकरू माझे बघायला देणार. लेकरू माझं आहे. ए गौरीला गौरी पेटन राजाला राणी नेटन घे गोदडून होय त्या मारुतीच्या पारावर. सांडुऱ्यावरच्या परदीस बांधच्या कोल डोळ्या भूत कपड्या गाबळ्या पुढ्याच्या मुंगस तोंड्या. काय मोल लेकरू घेऊन तर मला तोंडाला लावतो का होय रे परदीसच्या? ए बोल बोल ढिला पडलं बोल.
काय रांडे तू हा वाण पावत असान गुण असे का यो पाणी किती चांगला चुगला काळ्या कुत्र्याने हुंगला चांगली अति साधा घरामध्ये माऊली नसती तू हा मायची घोरपड अरे घोरपडीच्या खोपल्या मुका बस हा मायची जोग्याची वाकड वाकडीच्या ढिगळा मुका त्या बस मायची खडोळी अरे खडूच्या खोपल्या मुका एक जबान खाली जाऊ दे तुझ्या मायची कुऱ्हाड अरे कुऱ्हाडीच्या दांड्या मुका बस कुऱ्हाड पाहिली पोलादाची दांडा पाहिला पपई झाली अरे घोडबोरी जायचं तर काय केलं असतं की परदिशाने अरे एखाद्या गुणाला साजराय मी हो तू मी अवगुणी अरे मी भर्याची द्यायची म्हणून संसार करायची दुसरी तिसरी असली नांदेडच्या बस स्टँडला दिसली ए रांडे तू एक काल परवाची ड्युटी आलेली आहेस वयाचा 12 वर्षाचा होता तेव्हापासून 4 जिल्ह्यामध्ये हिंडतो कोण आहे म्हणा खापर खेळता रामचंद्र वा घ्याव गुणी माणूस आहे म्हणून तुमचे गुण माहित नाही गुण मला माहिती सांग ना काय गुण केले सांग ना काय राहू द्या मग ह्या नाकात बोट घालसान तुमचं तुम्ही तिकडे काही करा मला काय घेणं की देणं काय गुण केले मी आज आहे महाराज झाकलेली मुठ लाखाची उडी घेता फुकाची ए रांडे राणी छाप 4 मासामध्ये अपमान करू अजिबात डर नाही काय गुण केले राहू द्या ना काय गुण केले राहू द्या ना राहू द्या ना अरे सावडी अरे इतका ताल्याला आतुरात काढून मुतत आतुरे मुत्रिया अरे बापो एवढा टोळ्या मुत्रिया कवा पाली की परदेशाचं गोदड वल्लच कवा पाले की वल्लच. अरे या घरदाराला तू एक गुण माहित होती तुला घरात येतील नाही परदेशा बाई मुत्रिया इकडं पळायला माळानं मायला मारवाड्याच्या लेकरावनी वाढला धोत्रात मुतो रे तरी मी म्हणालो माग कुमट वास कस काय यायलाय की गोदड वाढलं नाही त्याचं बाई मुत्रिया लहान राहत का कठाळ्या मायचा कडू कोटला आधीचा भात खातो भळभळ मुत तू लोक हसायलेत नाही लढतील मग लोकायला वाटते खरंच काय की नाही मग आता का मी नेमता अरे ते आहे नेमत्या नसते आदतीवर राहते आथरनाथ मुताच्या रांड तुला बायकोला नवऱ्याचे गुण सांगता येतात हो आणि या नवऱ्याला तुझे गुण माहित नाही मला बी नवरा सांगणार पाहिजे त्या हे काय तू गुणाचे हे गुण माझ्या पोट सांगा. थांबा गडी तुमचं काय चालय गडी भांडण चालन काय चालायचं खरं सांगा दादा हा. लहानपणापासून मी बाई तुमच्या संग आहे हो की केव्हा माझा एखादा गुण तुमच्या नजरी आला नाही बा नाही जरा बा. द्यायला ए इकडे इधर आव एकच म्हणणं इधर इकडे या म्हणालो इकडे काय म्हणतो काय गुन्हा केला म्हणलं आमच्या बाईनं दिल की बात दिल को मालूम काय नेमका केला काय असेल ना? सांगायचं तुला? तुम्ही ते लगे लहानपणचं सांगसाल मग काय? फडक्यात फळफळ मुतत घे वय मागे इकडे. पुढे एक दिवस जातो. वय रे. मार खायला ना मोकळं होते माणूस जेवढ्या काय भांडकुदळ बायका तेवढ्या शहाण्या नवऱ्याच्या पदरात राहतात एवढे काय नवरे खराब असतात तेवढी चांगल्याच्या पदरात पडतात नाथ महाराज वैतागले हो. आणि वैतागून नाथ महाराज अशा बायकोला काय म्हणले काय रांड मोठी दांडगी ग रांड मोठी दांडगी मोठी दांडगी ग रांड मोठी दांडगी मेला मोठा डगा हो मेला मोठा डगा मेला मोठा डगा हो मेला मोठा डगा रांड मोठी दांडगी ग रांड मोठी दांडगी मोठी दांडगी ग रांड मोठी दांडगी मेला मोठा डगा हो मेला मोठा डगा मोठा डगा हो मेला मोठा डगा नाही वचन मधुर वचन मधुर नाही वचन मधुर वचन मधुर माझ्या डोळ्यावरी धुर सदा माझ्या डोळ्यावरी धुर सदा डोळ्यावरी धुर रांड गर्द बुर बुर रांड मोठी दांडगी ग रांड मोठी दांडगी मेला मोठा डगा हो मेला मोठा डगा मोठा डगा हो मेला मोठा डगा कुंकुणाला वेल लाठी कुंकुणाला वेल लाठी माझ्या कपाळाला गजा माझ्या कपाळाला कडी सदा रागे रागे सांगे गोटी रांड मोठी दांडगी ग रांड मोठी दांडगी मेला मोठा डगा हो मेला मोठा डगा मोठा डगा हो मेला मोठा डगा माझ्या नाथाचा भंग माझ्या नाताचा भंग माझ्या नाथाचा भंग माझ्या नाताचा भंग पुर्या तुझा संग पुरे पुरे तुझा संग पुर्या तुझा संग पुरे पुरे तुझा संग मेला संसाराचा भंग रांड मोठी दांडगी ग रांड मोठी दांडगी मेला मोठा डगा हो मेला मोठा डगा मोठा डगा हो मेला मोठा डगा हो ऐका पाटील कदम सचिन संतोषराव पाटील कदम शिवम संतोषराव पाटील कदम श्रीकांत मुंजाजी पाटील घोरबाण कृष्णा मुंजाजी पाटील घोरबाण कलंबरकर नवरा बायकोचा या सर्वांकडून 70 रुपयाची भेट आलेली आहे तसेच तातेराव नकल केली नाही
कारणातूनच कार्य उभारत असते. हो हे झालं नवरा बायकोचं भांडण. फरे भांडण ऐकलं कोण? कोणा महाराज? याची सून प्रभावती सातखनाच्या माडीवर होती. प्रभावती नाही केलं प्रभावती नाही केलं सून प्रभावतीनं विचार केला, देवा सासू सासऱ्याचं भांडण कधी लागत नाही, पण आज कशा करणार लागलं. आपण जाऊन सासूला विचारावं म्हणून प्रभावती सून सासू जवळ आली, हाक मारली सासूला. प्रभावती म्हणून बाई आज बरी दिवस झाली मी तुमच्या हाताखाली नांदायला लागले. कवा मामाजीचं का तुमचं भांडण झालं, मी कानाला ऐकलं का डोळ्यात सुद्धा पाहिलं नाही. आज का भांडण करू लागले हो माहिती तुम्ही? प्रभावती लाल बगीच्यात चंदन बारोला पाणी आलं म्हणून 12,000 शिवबंदी सह गावचे राजे पाणी पाहायला गेले. 12,000 लोकांना पाणी पाहायला जीवाला लागेल एवढं पिलं. राजाच्या 2 नजरा पाण्यावर पडल्या बरोबर कोरडी छान बारो झाली. कोण त्या ठिकाणी गोसाई होता आणि गोसायला गावचे राजे शरण गेले तर पाणी मागितलं तर कोण काय सांगितलं? वडील एक वडील सून काळा कुमार वारू येडक्या शनिवारी साधन करायचे आणि 4 जीव आयतवारी भगाल द्यायची. मी म्हणलं माझं एकुलतं एक लेकरू मी भगाल देऊ देत नाही. राजा म्हणतात भगाल दिल्या शिवरात नाही, तू मी तू म्हणते बाई नवरा बायकोचं भांडण लागलेलं आहे. बाई काय मामाची खराब आहे, पण तुम्ही काहीतरी सोडवायचे प्रयत्न करायचे होते ना माय. गंजा प्रयत्न करून पाहिले पण नवऱ्या पुढे बायकायचं काय चालतंय बाई. तुम्ही जरी काय करणार आत्या बाई, आमचं मरण त्याच्यामध्ये असलं तर. सून प्रभावती दुखी झाली चालून आपल्या वाड्यामध्ये आली. फरीचा नवरा राजा शिंगण दुपारचा टाइम शिकारखाना करून राजवाड्यामध्ये येऊन हा कनारीला माराली बा दरोजामध्ये येऊन उभे राहिले, हाक मारली बायकोला, सुंदरी ग म्हणून म्हणण्याचा विचार महाराज. अरे अरे आज जरा नाराजी वाटेल. काला नाराज राहू, सगळ्या लोकांना आनंद झाला, तुमच्या माई बाप्पाला आनंद झाला, माझ्या जीवाला झाला माय कणन. काय झालं? कारभारी आज बरेच दिवस झाले या गावाला पाणी नाही. योगायोगाने या गावाला पाणी आले. आपल्या गावाला पाणी आलं. आपल्या गावाला हो न पण झाड मिशा रई लावल्यासारखं पाणी आले पाणी आले. अरे पाणी एक माणसाचं जीवन झालंय, जीवन. आता मला वाटतं चालू या 4-5 वर्षामध्ये पाण्याबद्दल बराच आनंद व्हायला. पण 10 वर्षाच्या पलीकडल्या काळामध्ये पाणी प्रवासामध्ये 5 रुपये गिलासानं पाणी प्यायचं. तुम्ही प्रवासात 1 गिलास 5 रुपयाचं बोलायले. अहो 10 रुपयाला थेंब भेटला ना राजो. काही लोकांना तशीच पिले मेले. आणि हे वाचलं पाय एकलंच. पाणी आलं म्हणल्यावर केवढा माझ्या जीवाला आनंद झाला घनारी तुमच्या जीवाला आनंद झाला, पण माझ्या जीवाला दुःख झाले कारभारी. काय दुःख झालं? आज बरेच दिवस झाले गावाला पाणी नाही. योगागोन आपल्या गावाला पाणी आले. ही सारी जनता पाणी पिली महाराज. मागल्या हाताने गेला तुमचा बाप पाणी पाहाला. तुमचा बाप पाणी पाहा गेला, जशा 2 नजरा पाण्यावर पडल्या तसं पाणी आटून गेलं महाराज. कोण एक गोसाई कोण एक बाई हात बाजू चरण गेला. त्या गोसाईला म्हणला महाराज काही म्हणा पण माझ्या नगरीला पाणी द्या. त्या गोसाईने काय सांगितलंय? अरे राजा मला तू पाणी मागू नको. पाणी जर मागते तर पाणी पार कोड्याच आहे. कोड काय सांगितलं माय? पहिला लेख पहिली सून काळा कुमार वारू आणि येडक्या शनिवारी नाही तर आयतवारी 4 दिवस जर भगाला जर दिले तर मला तुझ्या नगरीला पाणी राहणार नाही. आणि उद्याच्या आयतवारी दिलं की माझ्या टपरांना वच्चे आपल्या दोघांना बायकोला बघायला जायचंय म्हणून गाय भरली का रांड. हे घसरलं परदिसा तिकडं भगाला दिलं म्हणजे मेलो. आणि एरिका चिरंजीव आहे. नाही जीवन हे मातीचं धन. कारणानं मरोस तरी विनाकारण मरणं बरोबर नाही की मंडळी. कारणानं मरणारे पहिल्या काळात होते आणि आजच्या काळामध्ये कारणानं मरणारे आहेत. म्हणून हे जागरण या देवापुढं व्हायले. आणि ते कारणानं जर मरणारे नसते तर आपली काय लाग होता येतं जागरण करायची. हे कारणानं मरणारे कोणते आहेत? हर कर्म अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए.
असेल मंडळी, जर विचार केला तर विचार करायच पाहिजे बरं काय माणसाने. 9 महिने 9 दिवस हृदयामध्ये जागा देणारी एक माय, वयाच्या 12 वर्षापर्यंत सांभाळलं लेकरू, शिक्षण शिकलं आणि सीमेवर गेलं ते लेकरू सीमेवर. माझ्या जीवनामध्ये एका मित्राची घटना घडली बरं का मंडळी. सीमेवर गेलेला एकुलता एक मुलगा 2-4 वर्ष नोकरी केली, सुट्टीवर आला आणि त्याची सोयरी केली बरं का मंडळी. सोयरी केली आणि त्या सुट्टीमध्ये लग्न केलं. लग्न झाल्यावर ते मुलगा पुन्हा सीमेवर निघून गेला. त्या मुली एकच बहीण, जन्म देते आई बाप आणि हाताखाली सून बर काय. नवरा यमाच्या दाढामध्ये. तिकून फोन आला, दिवाळीचा सण आला. सण आल्यावर मुलीचा बाप मुलीला नेण्याकरता या जाग्यावर आला. तेव्हा ती मुलगी म्हणते, बाबा माझे मालक सुट्टीवर या लागलेत, मला माहेर प्यारं नाही, मला माझा नवरा हवा. लग्न झाल्यावर 2 दिवस संबंध झालेला नवरा मला सोडून गेलेला आहे. त्या नवऱ्याशिवाय मला माहेर नाही बरं का, मी माहेराला येऊ शकत नाही. स्वतःच माहेर दूर केलं त्या मुलीनं. नवऱ्याची सारखी वाट पाहू लागली, कवा सुट्टी मिळती माझ्या मालकाची. योगायोगानं 3 दिवसांना अगोदर तोच मुलगा सय्यद झाला आणि दिवाळीच्या दिवशी त्या नवऱ्याची पेटी त्या गावाला आली. तेव्हा त्या मायबापाची अवस्था, सबसे पहले तू है, तेरे बाद है एक नाम है, तू मेरा आवाज है, तू मेरा अंजाम है, हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जा भी देंगे ऐ सनम तेरे लिए. ज्या बहादरीनं स्वतःचे मायबाप सोडून ज्या नवऱ्यासाठी तिनं माहेर दूर केलं, या बायकोची काय अवस्था असेल ती मला रामचंद्र वाघ्याला सांगता येणार. चले हम फिदा जाने तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जानापुरीच्या माणसाला लय हे प्रसंग सांगण्याची गरज नाही. कारण काय, तुमच्या गावातला एक ईर मर्द या देशाला बलिदान गेलेला आहे मंडळी. म्हणून रामचंद्र वाघ्याचं जागरण ऐकायचं म्हणजे नुसतं जागरणच नाही मिळणार, तर संपूर्ण गोष्टी मिळतील. पण ऐकीत चालावं लागते बरं का. अशी अवस्था आहे. कारणानं मरणारे पूर्वीच्या काळातले लोक होते आणि कारणानं मरणारे वीर आजच्या काळामध्ये आहेत आणि ते आहेत म्हणून हे जागरण व्हायला लागले. आणि ते जर नसते तर काय लागत आपल्या इथं जागरण करण्याचा. तसं जर या कारणानं आपण जर नवरा बायको जर मेलो तर या गावाला पाणी होईल. पाणी झाल्यावर चिले पिले गुरं ढोरं माणसाचं जनावर पाणी पितील. या चिल्या पिल्याचा बरोबर आपल्याला आशीर्वाद लागल. याच्या आशीर्वादाच्या योगानं या गावाला पाणी होईल. चंद्र सूर्य तोपर्यंत अमर आपल्या दोघा नवरा बायकाचं नाव या जगात चालू राहिले म्हणून. खरंय महाराज, तुम्ही दिले बापाला वचन, तुम्ही आजची तुडा डायरेक्ट बघायला जा. मी बायको बघायला येणार नाही, मी मरणारही नाही. अरे अरे अरे, अशा शेल्ट निवडी जमतात का रे? माझ्या बापाला 10,000 रुपये हुंडा दिलाय, आता बघायला द्यासाठी दिला नाही. 4 दिवस संसार परपंच करायसाठी दिला. मी बायको बघायला येणार नाही. जा बघायला यावं लागतंय. येणार नाही. ज्या वाटेनं नवरा जाईल त्या वाटेनं बायकोला यावंच लागतंय. काय एखाद्या देवा धर्माच्या भक्तीला चाली म्हण पडशी बांधून येऊ
काय एखादी पोथी पुराण ऐकायला आली म्हणते तर कीर्तन ऐकायला येऊ, काय एखादी पंकज बसली म्हणून तांब्या घेऊन जेवायला येऊ. तुम्ही तर आजी दूर जासान त्या दारूच्या दुकानावर मग मी येऊ बघायला यावं लागतं. येणार नाही, बघायला येणं येणार नाही. का ग? काय मी एक नवरा बघायला गेलो आणि तू एक बायको माघ राहिली. राहिली ज्या बाईचा नवरा मरतो आणि ती बाई माग राहती, राहती राहती. ज्या बाईचा नवरा मेला माग बायको राहिली, त्या बाईचं चांगलं जीवन कवी करत्यानं कसं निवडलं कसं माई? जरा नीट लक्ष लावून आहे. बर तरुवीन पाल पर्वता उदका वाजून भ्याजून सरिता पती वाजून सुनी कांता व्यर्थ दिने त्या नारीचे सज्जे मोठा एक डोंगर आहे, माय त्या डोंगरावर झाड झुडूप नसेल तर त्याची शोभा नाही माय. मोठी एक नदी आहे, त्या नदीला पाणी नसेल तर ती पण शोभा नाही माय. स्वरूपवान लक्ष्मी आहे, कंपाळाला कुंकू नसेल तर ती पण शोभा नाही माय. मीच नवरा भगा गेला तुझी शोभा वाढेल काय? अरे 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 फी भरली, दोरा भरला आणि बाई झाली फरार. बस बोंबलत आता. हो हळद काढायचा आहे, कोठ्या जायचं आहे. माया तिच्यापासून जरा हुशार राह बरं. वरून गोड बोलतील, खालून पिवशीला हात घालती बरं. दणकडे काढून बदलून घेईल. हिला केवढाले उदाहरण सांगितले, गेलं का तिच्या कानावर काय? याला कवी करत्यानं बोल केले कोणते? पायथ्या घागरीवर पडून या पाऊस आंधळ्या गोठ उगवला दिवस शेळी पुढे टाकिले उस काय ब्रह्मरस गोडी पावे सज्जे आंधळ्याला दिवस दिसल काय? ओबडी घागर भरल का आणि शेळीला उसाचा रस कळल का? हे काय केलं तुया? आधार कार्ड मोदीचं सरकार. आधार आधार हो म्हणी ना. मोदी घेते गॅस बाई पण ते मोहा नंबर लागला तर काय करावं? बरं राहायचं कोणाला भेव येऊ. बघायला यावं लागतं, बघायला येणं भाग, येणंच भाग. हा काय कारण? माझ्या पोटी 5 महिन्याचा गर्भ आहे महाराज. कसं म्हणली? 5 महिन्याचा गर्भ झालं कळताच पाणी कळताच पाणी 5 महिन्याचा गर्भ म्हणल्या बरोबर राजा सिंगांचं लखलं काय झालं. मनाला विचार केला देवा, आज नवरा बायको चंदन बारोच्या भगाल गेलो तर माझ्या वंशातला दिवा इजला. गादीला मालक नाही, नगरीला पोषणदार नाही, गावला वतनदार नाही. बायकोच्या पोटी गर्भ 5 महिन्याचा, पुढी राहिले 4 महिने. 5 आणि 4 9 महिने 9 दिवस होतात. माझ्या बायकोच्या पोटी मुलगा किंवा मुलगी जन्माशे. जर मुलगा जर झाला, गादीला मालक, नगरीला पोषणदार, गावला वतनदार होईल. लेकरू लहानाचं मोठं करू, लेकराला गादीवर बसून नवरा बायको चंदन बारोच्या भगाल जाऊ. जर मुलगी झाली, लहानाची मोठी करू, लग्न करू, जावाई आणून जावायला गादीवर बसून नवरा बायको आनंदाने बघायला जाऊ माय. पुढे राहिले 4 महिने. 4 महिने तर होता बाप भगाल दिल्याशिवाय सोडणार नाही. त्या बापासमोर माझं काय चालणार नाही. पुढे माझं काय चालणार? मग या लेकराचं तोंड पाहायचं असेल तर काय करावं लागेल? दोघं पळून जावा, दोघं पळून जावा. आपण दोघ जण आता पळून जाऊ, महिना तर निघून जाऊ. अरे अरे असं कसं अवकाळी पाण्यावर या? हे अवकाळी पाऊस, आता पडला होता तसा. ते अवकाळी पाऊस आलं की पत्र उडविते, घर बुडविते, हळदी भिजवते, धिंगाणा आहे धिंगाणा. तसं हे अवकाळी. आता पळून जाणं हे वेगळंच आणि निघून जाणं हे वेगळंच. इकडे जर अलीकडे माईक घे. हा घास. पळून जाणं म्हणजे कसं काय?
पळून जाणं म्हणजे तुम्हाला माहित नाही कारभारी. हा ही मंडळी अशीच बसवायची. हा हातामध्ये संडाचा डबा घ्यायचा, डायरेक्ट त्या गलीगलीतून पळून जायचं. असा जात द्या मारुती लोक ताब्या द्यायला तिकडे फेकून की डायरेक्ट पळून जायचं पाठीवर. बर हो याला काय म्हणतात? याला म्हणतात ही पळून गेली. बर बर ते निघून जाणं निघून जाणं त्याला सोपं आहे कारभारी. कसं काय? ही मंडळी अशीच बसवायची, हातामध्ये तैली घ्यायची. हा निघून जात ती गेली हो गेली. याला काय म्हणतात? याला म्हणतात निघून गेली. नाही येरी तुम्हाला कोण्या गोष्टीचा बराच आकार आहे हो. कसं काय? नाही तुम्हाला म्हणतो कोण्या गोष्टीचा बराच आकार आहे म्हणतो. तवा नाही कापून दोघं जण पळून निघून आले. कोठाई खाऊन हाण खाऊ बाई कर कर खासवाली राजो राहिले काल पण संडास काऊन आता यायची. बंदच होती पहा. बोलाचा बोले माराच्या भेंडे भेंडे भूत बाहेर पडतात. हे दान का- राजा सिंगांना विचार केला देवा हा. वडील लेखन वडील सून हो काळा कुमायत घोडा आणि येडक्या हे जोडीदार आहेत आपले. जोडीदार जोडीदार मग घोडा आणि येडक्याचं माग कशाला ठेवायचं? नाही नाही दिनमान अस्तमानाला गेला जेवण खावणं केले पहिला पारा सपू जागे दुसरा पारा भोगी जागे. गेला घोड्याचा पागला